काय नाव आहे सर? क्रांतिकुमार सुरेश पाटील. ओके, कोणत्या वर्षाची माहिती पाहिजे? खरीप आणि रब्बी. खरीप 2024, रब्बी 2024. ओके, खरीप 2024 मध्ये काय पीक लावलं होतं सर तुम्ही वावरात? तूर, उडीद, मका. ओके सर, तुमचं कॅल्क्युलेशन झालंय 7,000 रुपयाचं नाही 400 रुपयाचं, पण ज्याचं युटीआय जनरेट नाही झालं, युटीआय जनरेट झाल्यानंतर तुमच्या अकाउंटला ते पेमेंट येईल सर. हॅलो हा बोला की सर. सर, युटीआय जनरेट नाही झाले, युटीआय जनरेट झाल्यानंतर तुमच्या अकाउंटला ते पेमेंट येणार सर. युटीआय जनरेट अहो सर, लागते, तुम्ही थोडे दिवस हा वेळ किती दिवस लागणार सर? 1 वर्ष झालेलं आहे. मागच्या वर्षीचा पीक विमा आहे. पंतप्रधानांनी सांगितलं पीक विमा दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे पीक विमा दिलेला आहे. तरी पीक विमा अजून खात्यात नाहीये. आणि शासनानं हे कृषी रक्षक पोर्टल नंबर त्याच्यासाठी दिलेला आहे. सर, हे हेल्पलाईन नंबर आहे तुमचं. इथून युटीआर वगैरे जनरेट नाही होत, कंपनी अहो तुम्हाला मी काय म्हणतोय, माहिती द्या म्हणतोय. युटीआर जनरेट करणं तुमचं काम नाहीये, कंपनीचं काम आहे. हे शेतकऱ्यांना पण माहिती आहे. पण तुम्ही कंप्लेंट घ्या ना. कंपनीला म्हणावं, शेतकरी विचारत आहेत की तुम्ही पीक विमा जमा करायला एवढा उशीर का करत आहात? शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीचा पीक विमा वर्ष झालं तरी भेटलेला नाही. शेतकरी ना जर वेळेवर मदत मिळाली नाही तर शेतकरी आत्महत्या करतेत. आणि मग नंतर तुम्ही जी बोलताय ना, तुम्ही अन्न जे खाता ना, ते शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकापासून अन्न तयार होतं. त्याची एनर्जी तुम्हाला येते. त्यामुळे किसान हा अन्नदाता आहे. आणि त्याची मदत तुम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर देणार आहे का? सर, तुम्ही ना 10 मिनिटं पहिलेच एक कंप्लेंट टाकलेली, त्याचा रिस्पॉन्स 7 रोज. अहो रिस्पॉन्स नाही, कट केला फोन. अहो तुम्ही बोलत सुद्धा नाही. शेतकऱ्यांनी जर विचारायला लागले, तुम्ही फोन कट करताय. परत दुसऱ्यांदा फोन कट लावावा लागतो शेतकऱ्यांना. तुम्ही कंप्लेंट घ्या तिथं आणि त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे मेन्शन करा. तुम्ही कंप्लेंट घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करा की शेतकरी विचारतायत की शासनाने पीक विमा दिलेला आहे असं डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, पंतप्रधानांनी सांगितले, तरी पण अजून पीक विमा कंपनी म्हणजे तुम्ही पीक विमा कंपनीच्या विरोधात तक्रार घ्या तुम्ही की तुम्ही शेतकऱ्यांना पीक विमा अजून जमा केलेला नाही. ऑलरेडी कंप्लेंट टाकली.